बाळापूर तालुक्यातील पारस औष्णिक वीज प्रकल्पाशी संबंधित बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे। विभागीय आयुक्तांनी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात पारस औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राशी संबंधित प्रकल्पग्रस्त प्रकरणात गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळवून काही व्यक्तींनी शासनाचा लाभ घेतल्याची तक्रार समोर आली आहे। ही तक्रार उमेश जाधव यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली होती। या प्रकरणात महसूल विभाग आणि प्रकल्प अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय व्यक्त केला जात आहे। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत अमरावती विभागीय महसूल आयुक्तांना तातडीने चौकशीचे आदेश दिले। त्यानंतर विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी अकोला यांना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत। या कारवाईमुळे महसूल व प्रकल्प विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे। बाळापूर व पारस परिसरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून प्रशासनात खळबळ उडाली आहे।